नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण M2 ची क्वेश्चन बँक सॉल्व करत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत। युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x raised to 4 minus x minus 9 equals to 0। किती इटरेशन काढायचे आहेत आपल्याला? 3 इटरेशन। आणि कोणत्या मेथडनी? न्यूटन रॅप्सन मेथडनी। ठीक आहे, मग चला आपण दिलेला हा प्रॉब्लेम आहे। सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये काय गिवन दिलेलं आहे ते बघायचं। गिवन काय दिले ह्या ठिकाणी? इक्वेशन दिलेलं आहे, राईट। गिवन इक्वेशन लिहून घ्या। मग गिवन काय इक्वेशन आहे? x raised to 4 minus x minus 9 equals to 0, राईट। नेक्स्ट काय करायचं? f of x equals to लिहून घ्यायचं। ठीक आहे, नेहमीप्रमाणे, राइट। f of x equals to x raised to 4 minus x minus 9। ठीक है, दिस इज द इक्वेशन नंबर 1, राइट। न्यूटन रॅप्सन म्हणल्यानंतर f of x जी व्हॅल्यू लिहून घेतलात त्याच्यानंतर सेकंड स्टेप जे आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं। ठीक आहे, मग लिहा डिफरेंशिएटिंग with respect to x on both side, right? On both side, right? दोन्ही साइडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं। मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x equals to डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 4 minus x minus 9, राइट। मला तुम्ही सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय येते? f dash of x येते इक्वल्स टू x raised to 4 चं डेरिव्हेटिव्ह काय येते? बघा, आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये। कोणता बेसिक फॉर्म्युला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n चा फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला आहे? n into x raised to n minus 1। आता कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला? x raised to 4 चं घ्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 4 यांची व्हॅल्यू इथं जर कंपेअर केलं तर किती येते? 4 येते। म्हणजे 4x raised to n म्हणजे किती? 4 minus 1 म्हणजे काय येईल आन्सर? 4 into x raised to 4 minus 1 काय येईल रे? 3, राइट। मग इथं x raised to 4 चं डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट लिहू शकतो आता 4x क्यूब, राइट, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x, कारण इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो, राइट। डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 4 घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ x घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 घ्या। x चं डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 येते आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 काय येणार आहे? 0, राइट। हे झालं आपल्याला f dash of x मिळालं, f dash of x। मग हे जे f dash of x मिळालेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 2 द्या, राइट। इक्वेशन नंबर 2 हा काय मिळाला आपल्याला? इक्वेशन 1 मिळालेला आहे, राइट। आणि हा इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही इक्वेशन आपल्यासाठी महत्वाचे आहेत, राइट। आता जे आपण आतापर्यंतच्या मेथड मध्ये जी प्रोसेस करत होतो ती प्रोसेस करायचं। कोणती? पुट x equals to 0 इन इक्वेशन 1। चला इक्वेशन 1 मध्ये पुट करूया। लिहा पुट x equals to 0 इन इक्वेशन 1। सांगा इक्वेशन 1 मध्ये जर 0 पुट केल्यानंतर f of x आहे, x च्या ठिकाणी काय ठेवायचं? 0, राइट। x raised to 4 म्हणजे 0 raised to 4 minus 0 minus 9। ठीक आहे, मग तुम्ही मला सांगा हे 0 होणार आहे, 0 raised to 4 0, हे पण 0च, मग काय शिल्लक राहील? फक्त मायनस, विच इज लेस दॅन 0, राइट। हा, नेक्स्ट काय करायचं? पुट x equals to 1 इन इक्वेशन 1। x equals to 1 पुट करा, f of 0 म्हणजे f of 1 येईल इथं, राइट। x raised to 4 म्हणजे 1 raised to 4 minus 1 minus 9। ठीक आहे, आता बघा ह्या ठिकाणी 1 raised to 4 काय येणार आहे? 1च येणार आहे। हे -1, हे -9, हे +1 -1 काय होऊन जातील? 0 होईल आणि शिल्लक काय राहील? -9 राहील, लेस दॅन 0। ठीक आहे, आता नेक्स्ट काय करायचं? पुट x equals to 2, पुट x equals to 2 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 2 ठेवायची। f of x आहे म्हणजे काय येईल? हे f of 2 येईल। x raised to 4 म्हणजे हा 2 raised to 4 minus x आहे, -2 -9। ठीक आहे, हा 2 raised to 4
2 into 2 किती येणार आहे 4, 4 into 2 8, 8 into 2 16, राइट 16 minus 2 minus 9. ठीक आहे, मग काय येते रे f of 2 equals to 16 हे -2 -9 हे 16 minus 11 म्हणजे काय येणार आहे 5 ग्रेटर दॅन 0. साइन चेंज टेक्स प्लेस झालं का? ठीक आहे, साइन चेंज टेक्स प्लेस झालेला आहे. जेव्हा x इक्वल्स टू 1 पुट केलं होतं -9 मिळालं आणि जेव्हा x इक्वल्स टू 2 पुट केलं होतं तेव्हा आपल्याला काय मिळालं 5 मिळालं. मग ही डायग्राम ड्रॉ करू शकतो मी. ठीक आहे, 1 लिहा या ठिकाणी. f of 1 किती मिळालं बघा, f of 1 ची व्हॅल्यू आहे -9. ठीक आहे, मग इथं 2 कारण x इक्वल्स टू 1 पुट केलं म्हणून 1 लिहिलं, x इक्वल्स टू 2 पुट केलं म्हणून 2 लिहिलं, राईट. मग इथं काय येईल f of 2 किती आहे, f of 2 आहे 5, राईट. f of 2 किती आहे 5 आहे. मग साइन चेंज टेक्स प्लेस झाला. ठीक आहे, मग इथं लिहू शकता देअरफॉर द साइन चेंज टेक प्लेस between 1 to 2. ठीक आहे, मग द लोकेशन ऑफ रूट लाइज बिटवीन 1 to 2. ठीक आहे, आता इनिशियली x नॉट इक्वल्स टू काय घ्यायचं 1 घ्यायचं. ठीक आहे, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड काय फॉर्म्युला आहे x n plus 1 equals to xn minus f of xn upon f dash of xn. n घेतलं, n ची व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश, राईट. हे n ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, n म्हणजे हे व्हॅल्यूज आहेत, राईट. हे याचं काम नाही आपल्याला, हे इरेज करून टाकूया. नेक्स्ट बघा, आता या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे म्हणून या फॉर्म्युल्याला मी काय दिलं इक्वेशन नंबर 3 दिला. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला, राईट. व्हॅल्यू कोणत्या पुट करायच्या आहेत? आता सुरुवातीला तुम्हाला हे xn प्लस 1, राईट, xn प्लस 1 ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे, मग कसं काढणार बघा, या फॉर्म्युल्याचा जर आपण यूज केलो तर ह्या ठिकाणी xn प्लस 1 इक्वल्स टू xn मायनस f of xn. f of xn म्हणजे काय घ्यायचं, f of x घ्यायचं. f of x काय आहे x raised to 4 minus x minus 9, राईट. f dash of xn, f dash of xn काय घ्यायचं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे 4x cube minus 1, राईट, 4x cube minus 1. मग आता इथं याचा कॅल्क्युलेशन करून घ्या. इथं काय येईल रे क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. हा बघा, हे xn इंटू हे करा, राईट. देअरफॉर xn प्लस 1 इक्वल्स टू, ठीक आहे, हा xn इंटू काय करायचं 4x क्यूब मायनस 1, राईट. हे मायनस जशाच तसं आणि हे घ्या x raised to 4 minus x minus 9 upon 4x cube minus 1. ठीक आहे, मग हे सॉल्व करून घ्या. therefore xn plus 1 equals to xn into 4x cube. ठीक आहे, आता इथं सुद्धा काय घेऊया आपण, हे nच घेऊ म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल, राईट. ह्या ठिकाणी सुद्धा आपण काय घेऊया xnच घेऊया. ठीक आहे, ह्या ठिकाणी xn, ह्या ठिकाणी xn. ठीक आहे, xn इंटू 4xn क्यूब आहे म्हणजे काय येईल हे 4xn रेस टू 4 येईल, राईट. ह्याचा पॉवर जे आहे पॉवरची मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन होते. इथं काही नाही म्हणजे 1 आहे ना, राईट. नेक्स्ट xn इंटू 1 म्हणजे या ठिकाणी मायनस येईल, मायनस xn, राईट, मायनस xn. हे मायनस xn रेस टू 4 मायनस मायनस प्लस xn, हे मायनस मायनस प्लस 9 अपॉन 4xnच घेऊया इथं पण क्यूब मायनस 1. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला. मग आता जे प्लस आणि मायनस आहे ते कॅन्सल करूया. ठीक आहे, बघा हे मायनस xn कॅन्सल होऊन जाईल, हे प्लस xn कॅन्सल होईल. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी xn प्लस 1 इक्वल्स टू 4xn रेस टू 4 मायनस xn रेस टू 4
4 मधनं जर 1 गेलं तर किती राहणार आहे 3. ठीक आहे 3xn रेस टू 3xn रेस टू 4. ठीक आहे 3xn रेस टू 4. हे झालं +9 अपॉन 4xn क्यूब मायनस 1 मायनस 1. ठीक आहे हे मिळालं आपल्याला. हे इक्वेशन मिळालं. या इक्वेशनला 4 नंबर द्या. राईट. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहेत एनच्या, म्हणजे ह्या एनची व्हॅल्यू पुट करायची आहे. पहिल्यांदा एनची व्हॅल्यू काय पुट करायची 0, नेक्स्ट काय पुट करायचं 1, नेक्स्ट काय पुट करायचं 2. ठीक आहे असे आपल्याला किती इटरेशन घ्यायचे आहेत 3 इटरेशन घ्यायचे आहेत. राईट. चला नेक्स्ट. काय मिळालं आपल्याला आता 3x ऑफ 0. ठीक आहे म्हणजे एनची व्हॅल्यू काय पुट करायची 0. ठीक आहे बघा इथं जे एनची व्हॅल्यू आहे त्या एनची व्हॅल्यू इथं 0 पुट करायचं, कारण की x ऑफ 0 इक्वल्स टू आपल्याला 1 घ्यायचं आहे. राईट. मग ह्या ठिकाणी मी काय करतो हे xn बघा xn च्या ऐवजी इथं 0 प्लस 1 इक्वल्स टू 3x ऑफ 0 रेस टू 4 प्लस 9 अपॉन 4x ऑफ 0 रेस टू 3 मायनस 1. राईट. म्हणजे आपण ज्या ठिकाणी n आहे तिथं x ऑफ 0. ठीक आहे म्हणजे ज्या ठिकाणी n आहे तिथं काय पुट करायला आपण 0 पुट करायला, आणि x ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ठीक आहे तर हे इक्वेशन मिळालं आपल्याला. बघा नेक्स्ट. पुट n इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 4. ठीक आहे बघा इथं सुद्धा आपण ह्या इक्वेशन मध्ये काय केलं, ह्या इक्वेशन नंबर 4 मध्ये n ची व्हॅल्यू 0 पुट केलं, म्हणजे n ची व्हॅल्यू 0 म्हणजे ह्या ठिकाणी 0 होईल, ह्या ठिकाणी 0 होईल, ह्या ठिकाणी 0 होईल. राईट. नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी n इक्वल्स टू 0 पुट केलं, हे इक्वेशन मिळालं. आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे बघा ह्या ठिकाणी आता x 0 प्लस 1 काय होणार आहे रे x1 होणार आहे. राईट. 3 हे x ऑफ 0 ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे x ऑफ 0 ची व्हॅल्यू. बघा ह्या ठिकाणी x ऑफ 0 ची व्हॅल्यू 1, कारण की हा x ऑफ 0 आहे. राईट. नेक्स्ट. मग x ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 रेस टू 4 प्लस 9 अपॉन 4. x ऑफ 0 ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 1 घ्यायची आहे. राईट. 1 क्यूब मायनस 1 सॉल्व करून घ्या. देअरफॉर x1 इक्वल्स टू 3 इंटू 1. राईट. 3 इंटू 1 रेस टू 4 काय येणार आहे 1च येणार आहे प्लस 9. राईट. 1 क्यूब काय येणार आहे 1च येणार आहे. राईट. मग सॉल्व करून घ्यायला x ऑफ 1 इक्वल्स टू 3 इंटू 1 3 प्लस 9, 4 इंटू 1 4 मायनस 1, 3 प्लस 9 किती येते रे 12 अपॉन 3, म्हणजे x ऑफ 1 काय येईल x ऑफ 1 3 1 जा 3 4 जा 12. राईट. म्हणजे x ऑफ 1 किती मिळाला आपल्याला 4 मिळाला. राईट. आता तुम्हाला सेकंड इटरेशन काढायचं आहे. सेकंड इटरेशन काढायचं असेल तर काय कराल पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 4. n ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे 1 ठेवायची आहे. राईट. चला ठेवूया मग. पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 4. राईट. मग इक्वेशन 4 काय आहे या ठिकाणी ह्या 0 च्या ऐवजी काय पुट करायचं 1 प्लस 1. राईट. इक्वल्स टू 3. x 0 च्या ऐवजी काय येईल इथं x1 येईल, कारण n ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस 9 अपॉन 4. x 0 च्या ऐवजी काय येईल x1 क्यूब मायनस 1. राईट. देअरफॉर x ऑफ 1 प्लस 1 काय येईल रे 2 येईल. राईट. 3 x ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे x ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 4. ही व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला 4 रेस टू 4 प्लस 9 अपॉन 4 इन ब्रॅकेट 4. जे हे x1 ची व्हॅल्यू काय घ्यायची 4 घेतला आपण क्यूब मायनस 1. ठीक आहे. हे कॅल्सी वरती आता काय करा सॉल्व करून घ्या आणि मला आन्सर सांगा. चला काय आलं सांगा. मी सुद्धा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे.
आन्सर येते याचं 3.047. ठीक आहे, 3.047 आला आन्सर. मग नेक्स्ट काय करायचं रे? नेक्स्ट काय करायचं? पुट n इक्वल्स टू 2, पुट n इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 4. ठीक आहे, n ची व्हॅल्यू किती ठेवायची? 2 ठेवायची इक्वेशन नंबर 4 मध्ये. इक्वेशन नंबर 4 आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे 1 ठेवलं होतं आपण, इथं काय करायचं? 2 करायचं. देअरफॉर x ऑफ 2 प्लस 1, ठीक आहे, x ऑफ 2 प्लस 1 इक्वल्स टू 3x2 रेज टू 4 प्लस 9 अपॉन 4x2, 1 च्या ठिकाणी 2 फक्त, क्यूब मायनस 1. ठीक आहे, बघा 4x1 होतं ना, इथं x2 केलं आपण. ठीक आहे, इथं 1 प्लस 1 होतं ना, हे n ची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू 1. मग ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपण काय ठेवलेली आहे? 2 ठेवलेली आहे, राईट. मग याला सॉल्व करून घ्या. काय सॉल्व कराल? x 2 प्लस 1 3, x ऑफ 3 इक्वल्स टू 3x2 काय येईल रे? x2 काय आहे? इथं आलेला आहे 3.047 रेज टू 4 प्लस 9 अपॉन 4. या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू 3.047 काय करायचं याचा? क्यूब मायनस 1. हे कॅल्सी वरती सॉल्व करा आणि आन्सर सांगा. कोण सांगते बघू? चला, केलात सॉल्व. बघा याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये कमेंट करायचा आहे. बघू कोण कोण कमेंट करते आणि कोणाचा आन्सर करेक्ट येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला न्यूमेरिकल मेथडचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.